आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, कुठलीही सुट्टी असू दे, दिवाळी असो नाहीतर नाताळ, आपली पावलं जंगलांकडेच वळतात. मात्र आपल्या हौसेपोटी आणि मानवाच्या विकासाच्या लालसेपोटी जंगलं आणि ओघानंच वन्यजीव धोक्यात आली आहेत. जंगलांतील मानवी हस्तक्षेपामुळे मनुष्य आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष निर्माण झालाय. यामुळे मानव आणि वन्यजीवांसमोरील उद्भवणाऱ्या समस्या कोणत्या आणि त्यावर उपाय कोणते हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य श्री कुंदन हाथे यांना. सर, आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. सर, नागपूरच्या आजूबाजूला अगदी जवळच्या अंतरावर सुद्धा भरपूर वनसंपदा आहे. या वन्यजीवांना बघण्यासाठी आपण जंगलात जातो, तसेच हे वन्यजीव आता जंगलाबाहेर येऊ लागले आहेत आणि मानव वन्यजीव संघर्ष सुरू झालाय. आपण याबद्दल काय सांगाल? नाही मॅडम, बरोबर आहे की आपण नाव की नागपूरच्या आजूबाजूला सगळीकडे जंगल आहे. राष्ट्रीय उद्यान, राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प, तिथे आपण नेहमी म्हणजे सामान्य माणूस नेहमी फिरायला जातो आणि तिथे जे काही बघतो, पण त्या व्यतिरिक्त काय प्रॉब्लेम्स आहेत हे सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. बरोबर. तर असं होत आहे की कुठेतरी आपल्या चुका, म्हणजे मला मानवाला दोष द्यायचा नाहीये, कारण आपल्याला प्रगती हवी आहे, पण माझं एकच म्हणणं आहे की बा वन्यजीवांचा विचार करून जर आपलं प्रगती झाली किंवा सुखसोयी आपल्याला मिळाल्या तर ते योग्य होईल. जंगलाच्या आजूबाजूला असणारे जे काही गाव आहेत त्या गावांमधनं किंवा नागपूर शहरांमधनं जे काही रोज आपल्याकडे वन्यजीव येत आहेत, संकटात सापडलेले वन्यजीव, आणि त्यांना आपण ट्रीट करतो आहे आणि त्यांना आपण पुन्हा त्यांच्या नैसर्गिक दिवासात सोडतो आहे. बरोबर आहे. सर, कदाचित असं तर नाही की आपण त्यांच्या अधिवासाला धक्का लावतो आहे आणि म्हणून थोडंफार प्रमाणात आहे हे आपण त्यांच्या अधिवासात घुसलो आहे, पण हे आपल्याला थोडंसं कळावं लागेल की त्यांची प्रायव्हसी आपल्याला ठेवावं लागेल. आपलं जे क्षेत्र आहे त्यातच आपल्याला डेव्हलपमेंट करावं लागेल. बरोबर. त्यांच्या क्षेत्रात आपल्याला म्हणजे न गेलेलं बरं. बरोबर. सर, बरेचदा असं लक्षात येतं की जंगलाच्या जवळची जी गावं आहेत, छोटी छोटी गावं आहेत, तर तिथे जे गोधन आहे या गरीब लोकांचं, शेतकऱ्यांचं, तर ते त्यांच्या जीवाला अतिशय धोका किंवा बिबट्या म्हणा किंवा वाघ सुद्धा जंगलाच्या बाहेर येऊन ही जनावरं खात आहेत. तर अशा वेळेला या लोकांनी काय करावं आणि त्यांच्या मदतीसाठी आपण काय सांगू शकतो त्यांना? मॅडम, ही समस्या खूप मोठी आहे. म्हणजे आता माझा अभ्यास आहे एवढ्या वर्षात, पण अजूनही काही गावांची मानसिकता ही आहे की बा आम्ही आमचे गुरु जे आहेत, आमचं जे गोधन जे आहे ते आम्ही चारायला जर जंगलात नेत आहे आणि एखादं जर गाय किंवा बैल किंवा बकरी वाघानं मारली, काय फरक पडतो? असेही लोक आहेत. आणि असेही लोक आहेत की आमची गाय मारली तर मग काय होईल आणि माझं एवढं नुकसान झालं वगैरे. तर त्यासाठी सुद्धा शासनाची म्हणजे वन विभागाची योजना आहे आणि त्या योजनेअंतर्गत आम्ही त्यांना 1 ते 1.5 महिन्याच्या आत त्याचं जे मार्केट व्हॅल्यू आहे, गाय मारली असेल, बैल मारला असेल, त्याचा पंचनामा करून त्याचं मार्केट व्हॅल्यू आम्ही त्या कास्तकाराला आम्ही देतो आहे. अच्छा. हे गोधनाचं झालं की योजना आहेत वन विभागाकडे आणि त्यांना नुकसान भरपाई दिली जाते. मात्र या गोधनाकडे हे वन्यजीव आकर्षितच होऊ नयेत या दृष्टीने आपण त्यांना काही मार्गदर्शन करतो का? मॅडम, आता सगळीकडे आमचं एक म्हणजे प्रोग्राम सुरू आहे की किंवा लेपर्ड असो हा बाहेरच नाही आला पाहिजे. कारण कसं आहे की आतमध्ये त्याचं जे खाद्य आहे, म्हणजे हरिण असो किंवा नीलगाय असो, जे काही आहे वाघाचं खाद्य, ते तो 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड मारतो आहे, खातो आहे. पण
तो कधी कधी बाहेर येतो हं, आणि बाहेर येऊन इकडे गाय मारतो, बैल मारतो, जे काही आहे ते. हं. तर ह्या सगळ्या केसेस आयडेंटिफाय करून त्या पॉकेट्समध्ये हं. लागून जे काही जंगल आहे त्यामध्ये ग्रासलँड डेव्हलपमेंटचे काम, की जिथे तिथं सांबर, नीलगाय यांचं प्रमाण वाढावं, जेणेकरून त्याला आतल्या आतच फूड मिळावं. आताच एक रिसेंट खाप्याची केस आहे की तो जो टायगर आहे तो बाहेर आला आणि त्यांनी म्हैस मारली, हं. गाय मारली, हं. त्यांनी ती 2-3 दिवस फक्त केली, परत तो आतमध्ये गेला. हा. तर हे 1-2 दिवसाचं असतं. माझ्या लोकांनाही आव्हान आहे की तुमची गाय मारली, मारू द्या, त्याला खाऊ द्या. हं. त्या गायीची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत आम्ही 1.5 महिन्यात द्यायला तयार आहे. अटी आहे हं. की बा जेव्हा गाय मारली किंवा त्या पंचनामा झाला तिथून 8 दिवस पर्यंत त्या एरियात कुठल्याही वाघ किंवा बिबट हं. याचा मृत्यू नाही झाला पाहिजे. बरोबर. सर, जसं माणसाच्या याच्यामध्ये आपण ठसे म्हणतो, बोटांचे ठसे, याच्यावरनं आपण माणूस ओळखू शकतो. तर तसंच हे सगळे वाघ आणि बिबटे तर सारखेच दिसतात डोळ्याला. मग यांना ओळखायचं कसं की नेमका हाच एक बिबट्या बाहेर येतोय आणि गुरं पळवून नेतोय किंवा हा मॅन हिटर आहे असं. बरोबर. नाही, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. कारण पहिले जी पद्धत होती आपली की पगमार्क ट्रेसिंग, म्हणजे त्याचे जे काही पाऊल खुणा आहेत वाघाच्या पर्टिक्युलर, त्या प्रत्येकाच्या वेगळ्या. ही जी पद्धत आहे ही थोडीशी चेंज केली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणि त्या जागी कॅमेरा ट्रॅपिंग आणि ट्रान्झिट लाईन ह्या मेथड्स आणल्या आहे. तर कॅमेरा ट्रॅपिंग मध्ये कसं आहे की प्रत्येक वाघ जो आहे हा वेगळा आहे पण आपल्याला दिसतो सारखाच. वाघ आहे, पट्टे आहे किंवा बिबटे आहे, त्याच्यावर ठिपके आहे. तर जे वाघ आहे त्याला कॅमेरा ट्रॅपिंग मेथडमध्ये त्याच्या अंगावरचे जे पट्टे आहे हे प्रत्येक टायगरच्या अंगावरचे पट्टे हे वेगळे असतात आणि त्यावरनं त्याची आयडेंटिटी आहे. अच्छा. आणि आज सगळा डेटा कलेक्ट झालेला आहे की आज पटकन कळतं आम्हाला की हा वाघ इथे आहे आणि हा वाघ इथून बाहेर निघाला, हा इथून 400 किलोमीटर गेला, 500 किलोमीटर गेला. ज्या काही घटना आपण वाचतोय आता हे कशावरनं कळतं आपल्याला? कॅमेरा ट्रॅपिंगच्या मेथडवरनं. बरोबर. की त्याच्या अंगावरचे पट्टे जे वेगळे असतात त्याच्यावरनं आपल्याला कळतं की हा वाघ आहे. बरोबर. एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय, शहरामध्ये किंवा गावांमध्ये जर प्राणी आजारी पडले तर त्यांच्यासाठी डॉक्टर्स आहेत. बरोबर. पण जंगलामध्ये असं होतच असेल ना की दुखापत झाली आहे किंवा आजारी आहे तर त्यांच्यासाठी काही सेंटर्स, काही केंद्र अशी आहेत का? आहे. आता जंगलातही सगळे प्राणी आजारी पडतात पण अॅनिमल आपल्यापेक्षा इतके हुशार आहे की ते जंगलात आजारी पडले तरी त्यांचं ते ठीक करून नैसर्गिकरित्या ते ठीक होतात. पण जे आपल्या लक्षात आलं अशा अॅनिमल्ससाठी 2015 पासून आपल्या वन विभागाने ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर, वन्य प्राण्यांचं सुद्धा एक दवाखाना राहायला पाहिजे. बरोबर. ही साधी कन्सेप्ट. म्हणून आम्ही नागपूरला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर अशी एक संकल्पना समोर आणली आणि ते 2015ला सुरू झालं. अच्छा. जे वन्यजीव उपचार केंद्र आहे म्हणजे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर, म्हणजे इथे सरळ प्रिन्सिपल आहे की एखादा अॅनिमल, बर्ड कुठलाही असो, तो आजारी झाला त्याला या सेंटरमध्ये आणलं, त्याच्यावर उपचार केले. उपचार झाल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की फिट टू रिलीज, तर तो डायरेक्ट रिलीज आहे. अच्छा. त्याच्या अधिवासात रिलीज होतो. अच्छा. सर, जसं आता तुम्ही म्हणालात की ट्रीटमेंटसाठी बरेच दिवस पिंजऱ्यामध्ये त्यांना ठेवावं लागतं. त्यांच्या ज्या नैसर्गिक सवयी आहेत याला बाधा येत असेल किंवा दुसऱ्या वातावरणातनं, दुसऱ्या हवामानातनं ते इथे आले तर त्यांच्यावरती हवामानाचा देखील काही परिणाम होतो का? आणि त्यासाठी किती काळजी घ्यावी लागते? एखादं उदाहरण ऐकायला आवडेल तुमच्याकडे. प्रत्येक वन्यजीव जे आहे किंवा इथे सेंटरमध्ये आल्यानंतर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करतो, पण त्यावेळेस आपल्याला ही खबरदारी घ्यावी लागते की हा म्हणजे त्या वातावरणात राहिलेला आहे तर त्याला इथं ते वातावरण द्यायचं आहे आपल्याला. अच्छा. तर कृत्रिम निर्मिती करतो वातावरणाची. साहजिक आहे, कृत्रिमच करावं लागेल. जसं आता काही छोटे नवजात पोपट आपल्याकडे आले आणि पोपट आल्यानंतर त्यांना आपल्याला मोठं करायचं आहे, कारण त्यांना तसं सोडून चालता येत नाही किंवा मारता येत नाही. बरोबर. तर आपल्याला त्यांना मोठं करायचं आहे आणि त्यांना त्यांच्या अधिवासात सोडायचं आहे परत.
आपल्याला त्यांना त्या टेम्परेचरमध्ये, त्या ह्युमिडिटीमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे इन्क्युबेटरची व्यवस्था करावी लागेल. हो. तर ती व्यवस्था आपण आपल्या सेंटरमध्ये केलेली आहे. अच्छा. आणि प्रत्येक पक्षी, प्रत्येक प्राण्याबद्दल हे आहे. हं. म्हणजे माकडाचं पिल्लू असो नवजात किंवा पोपटाचं पिल्लू असो नवजात, यांना आपण त्या वातावरणात मोठं करून त्यानंतर त्यांना त्यांच्या अधिवासात आपल्याला सोडायचं आहे. बरोबर. सर, मानवी हस्तक्षेपाबरोबर तस्करीची पण एक भीती या प्राण्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला आढळते. ती खूप आहे, खूप आहे. त्याबद्दल बऱ्याच एजन्सीज ज्या आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा, या सगळ्या काम करत आहेत. आणि बऱ्याच केसेस समोर येत आहेत. जसं पँगोलिन आहे, खवल्या मांजर ज्याला म्हणतो आपण, याची तस्करी इतक्या मोठ्या प्रमाणात होती की ती इंडियाच्या बाहेर चालली होती. आपल्याला माहितच नाही. आपल्याला फक्त वाघ आणि बिबटच माहित होते, पण आपल्याला खवल्या मांजर माहितच नव्हतं. तो जो प्राणी आहे तो जंगलात दिसत नाही, आणि दिसत नसलेला प्राणी इतक्या मोठ्या प्रमाणात तस्करी होतो, हे वन विभागासाठी सुद्धा शॉकिंग होतं. बरोबर. वेगवेगळ्या लेवलवर सरकार पावलं उचलत आहे. बरोबर. खूप चांगलं आहे. म्हणजे वाघावर फोकस न करता छोट्या छोट्या मॅमल्सवर सरकार फोकस करत आहे. आणि विशेष म्हणजे की टायगर तर ठीक आहे की म्हणजे आपली जी अन्न साखळी आहे तिच्या सगळ्यात टॉपवर आहे. बरोबर. खालची साखळी आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागेल ना. हो. तर त्या दृष्टीचा आपण काम करतोय, तर म्हणजे मला तर अभिमान आहे. सर, या ट्रीटमेंट आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे उपचार आणि पुनर्वसनाच्या बाबतीत आपण जेव्हा चर्चा केली त्यावेळेला तुम्ही कासवांची एक गोष्ट सांगितलीत. तर ती आपल्या श्रोत्यांना सांगूयात. टायगर सेल हा एक नावाचा प्रकार आहे. त्याला नाव टायगर सेल, पण टायगर सेल मध्ये सगळ्या तस्करी थांबवण्याचं उपाययोजना केल्या जातात. त्याचा चेअरमन असतो SP ग्रामीण. बर. आणि त्यात हे सगळे असतात, म्हणजे कस्टमवाले असतात, रेल्वेवाले असतात. म्हणजे एक मध्यंतरी मला आठवतं कासवांची तस्करी जी लखनौ गोरखपूर वरनं तिकडे कलकत्त्याला चालली होती. नागपूरच्या लोकांना थोडंसं नॉलेज असल्यामुळे त्यांनी ते हे क्या आहे, तर त्यांनी लगेच त्यांना थांबवलं, आम्हाला बोलावलं. आणि मी म्हटलं हे तर शेड्यूल 1 आहे, म्हणजे वाघ मारणे काय आणि हा कासव मारणे काय, सजा तर एकच आहे. बरोबर. तर मग ते सगळे कासव आम्ही आमच्या सेंटरला आणले. इथे डॉक्टरांनी चेक केले. आमच्याकडे जे आले होते टेरॅपिन, तर ते गंगामध्ये आढळतात. तर गंगा कुठे आहे, तर लखनौकडे. तर मग आम्ही इथून ते कासव लखनौला पाठवले. तिथल्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ते थोडे काही दिवस राहिले आणि त्यांनी मग गंगामध्ये रिलीज केले. तर असेही प्रकार आहे, अशाही तस्करी खूप प्रमाणात आहे. बरोबर. पण सगळ्यांनी अलर्ट राहायला पाहिजे, नागरिकांनी सुद्धा अलर्ट राहायला पाहिजे. ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर भारतातलं पहिलं ते नागपूरला आहे. आणि ते आपण बांधलं, चालू केलं, आणि ते आज अचिव्हमेंट आहे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी. सर, प्रत्येकाच्या मनात येणारा हा प्रश्न की घरामध्ये कधीतरी साप निघतो किंवा इतर कुठला तरी जीव अचानक जंगलातून शहरामध्ये आला, गावामध्ये आला. बरोबर. अशा वेळेला लोकांनी नेमकं कोणाला संपर्क साधावा आणि त्यासाठी काही फोन नंबर आहेत का की ताबडतोब त्यांना ती मदत मिळू शकेल? आमचा म्हणजे सेंटरचा जो नंबर आहे तो 24/7 सुरू आहे. सेंटर सुद्धा 24/7 सुरू राहतो वन विभागाचं. सर, आपण नंबर सांगूयात. बिलकुल. 0712251536 हा जो नंबर आहे, हा नंबर 24 तास सुरू असतो. म्हणजे कुठलाही प्राणी किंवा पक्षी, कुठलाही दुखापत झालेला किंवा त्याच्यापासून मनुष्याला धोका असेल अशा वेळेला आपण या नंबरवरती संपर्क साधू शकतो. वन्यजीव आमच्यासाठी महत्वाचा आहे, तो वाघ असो की वटवाघूळ असो. बरोबर. तर मला लोकांना सांगायचं आहे की कृपया त्याला मारू नका, फक्त एक फोन करा आणि आम्ही तुमच्या दारात उभं राहू. आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये आलात आणि अत्यंत मोलाची अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. नमस्कार.